दाखवला म्हणजे इथं काय केला फिरवला वेगवेगळ्या स्थितीमध्ये असा होता असा केला पुन्हा असा फिरवला तर फिरवल्याच्या नंतर काय केलं म्हणजे हा घन उलगडला असा याला फाडला आपण असा उघडा केला कापलं त्याला आणि मग ते केल्यानंतर पुढील पैकी कोणती आकृती मिळेल याला जर फाडला आपण तसा डब्बा जर चारीकडून नंबर टाकले असेल आणि त्या डब्याला जर समजा आपण फाडलं सगळीकडून तर याच्यात कोणती आकृती होईल आता या प्रत्येक तुकड्याला 6 पृष्ठभाग असणार प्रत्येकाला 6 पृष्ठभाग आहेत 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 6 पृष्ठभाग असणार आहेत क्यूबला 6 पृष्ठभाग असणार आहेत आता बघा काय होत असते ते पहिल्यांदा मी जर समजा 4 ला सेंटर पॉइंट पकडलं तिथं 4 तर 4 च्या जवळ 1 आणि 5 आले इथं पण 1 आणि 5 आले ठीक आहे पुन्हा बघा 4 ला जर कन्सिडर मी एकत्र केलं पुन्हा इथं तुम्ही काय करायला लागेल आता दुसऱ्या आकृतीत बघा 4 ला कन्सिडर जर केलं 1 आणि 3 जवळ आले का रे इथं पहा ही आकृती जर बरोबर आहे म्हणा तर याच्यामध्ये 1 आणि 3 एकमेकाला लागून आहेत पण इथं 1 आणि 3 एकमेकाच्या विरोधात आहे पहा ना याची बाउंड्री एकमेकाला लागली नाही 1 ची 3 ची पण इथं 1 ची 3 ची बाउंड्री एकमेकाला लागलेली आहे म्हणजे हे उत्तर आहे का नाही आहे दुसरे जर बघा याच्यामध्ये काय आपण 2 जर कन्सिडर इथं आता आपण 4 कन्सिडर केले 4 ठीक आहे सेंटर पॉइंट बघूया इथं पण 4 आहे इथं पण 4 कन्सिडर केलं 4 ला कोण लागून आहे लागून आहे 1 3 लागून आहे 4 ला 5 1 आणि 3 याच्या बाउंड्री लागू शकतात ही बाउंड्री एकमेकाला अशी चिटकून लागू शकते 1 ची 3 ची ठीक आहे चालतं पुन्हा 1 ची 5 ची बाउंड्री लागायली का हो ठीक आहे 1 ची 5 ची बाउंड्री पाहिजे एकमेकाला लागायला लागते 1 ची 5 ची बाउंड्री लागायला लागते ठीक आहे पण इथं 2 ची 6 ची बाउंड्री पाहूया आपण आता इथं 4 च्या काय प्रॉब्लेम जाणार आहे तुम्हाला की तुम्ही कन्सिडर जर केलं 3 आणि 1 एकमेकाला लागले याच्यात 1 आणि 5 पण एकमेकाला लागले पुन्हा आता इथं प्रॉब्लेम लक्षात द्यायला 6 च्या बाजूला पहा 6 जो आहे इथं पण 6 आहे 6 ला लागून कोण आहे 1 आणि 3 आता इथं 3 ची बाउंड्री कदाचित लागू शकते 6 ला बरोबर आहे पण 1 ची लागेल का नाही लागणार आता इथं पहा आपण जर 1 ला सेंटर पॉइंट जर पकडलं 1 ला पकडूया 1 1 1 आणि 1 ठीक आहे थोडंसं लक्ष द्या 1 चे नातेवाईक शेजारी धर्म पाहूया आपण शेजारला 3 आणि 6 एकत्र बाउंड्री ज्याची 3 आणि 6 कोणती आहे पहा 1 ची 3 आणि 6 वाली बाउंड्री आहे बरोबर 3 आणि 6 वाली बाउंड्री दुसरी 1 ची 5 आणि 6 वाली बाउंड्री आहे 5 आणि 6 वाली बाउंड्री एक आहे तर हे 5 ची 6 ची बाउंड्री एकत्र जुटली जोडून आहे ते पुन्हा 1 ला 1 3 आणि 4 ची बाउंड्री आहे 1 ला पहा 3 ची 4 ची बाउंड्री आहे शेवटी 1 ला पहा 4 आणि 5 ची बाउंड्री एकत्र जुटली इकडे बघा 4 ची 5 ची बाउंड्री एकत्र जुटली कळलं म्हणजे हेच डब्बा आहे जो काय आहे सगळ्या आकृत्या फिरवल्यानंतर भेटतो कळालं की नाही डबल सांगतो एकदा फक्त आन्सर बघा काय झालं मी इथला सेंटर पॉइंट कोण पकडला 1 पकडला सगळ्यांचा 1 पकडला मी 1 1 1 1 ठीक आहे मी म्हणत आहे हे असा डब्बा जर एकमेकाला जोडला तर हे दोघ जण असे एकत्र शिवल्या जातात 3 आणि 6 एकत्र ज्याचा काय आहे 1 आहे पण 3 आणि 6 1 च्या बाजूला शिवल्या गेले 3 आणि 6 कुठे आहे हे पाय हे बिंदू आहे 1 च्या बाजूला 3 आणि 6 असणारा हा भाग आणि 1 च्या बाजूला 3 आणि 6 असणारा हा भाग लक्षात आलं पुन्हा 1 च्या बाजूला 3 आणि 4 कुठे आहे 1 च्या बाजूला 3 आणि 4 इथं आहे 1 च्या बाजूला 3 आणि 4 इथं आहे पुन्हा 1 च्या बाजूला 4 आणि 5 आहे पुन्हा 1 च्या बाजूला 4 आणि 5 ची जोडणारी ही हा भाग असणार आणि शेवटी काय 1 च्या बाजूला 5 आणि 6 असणार आहे 1 च्या बाजूला 5 आणि 6 चा जोडणारा पॉइंट हा आहे तो पॉइंट हा आहे
लक्षात येत आहे म्हणून ही अचूक आकृती आहे लक्षात आलं ओके